यार मीटरनी पलटी मारलेली दिसते. ऐन युद्धाच्या वेळी शस्त्र टाकले. आधीच इथे हातात वेळ कमी आहे, त्यात बाई फोन उचलत नाहीये. हे नाही, एक मिनिट. फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी पुरावा तर शोधत नसेल ना ती? हा म्हणजे त्यातच अडकली असेल. काय सांगू शकत नाही, ही डोक्याने जरा क्रॅकच आहे. आपण जबाबदारी झटकणाऱ्यातली तर नाहीये. मला असं वाटतं नक्कीच माझ्यासाठी काहीतरी करत असणार. पण मी काय करू आता? तिच्याशी बोलता येत नाही, इथे थांबू शकत नाही. काय करू? चला, दीप गायकवाड. एक मिनिट. हां, काय पाहिजे तुम्हाला? नाही दादा, दुकानाचे मालक कोण आहे? मीच आहे. बोला. नमस्कार. नमस्कार. एक जरा छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला, काय देऊ? नाही, काही नको आहे. ऍक्च्युली काय झालं, काल रात्री ना तुमच्या दुकानाच्या समोर हा जो रस्ता आहे ना समोरचा, तिकडे एक जरा घटना घडली. त्याच्याबद्दल बोलायचं होतं. कुठली घटना? काल रात्री इथे एका ट्रकवाल्यासोबत ना जरा मारामारी झाली आणि त्या ट्रकमधला सगळा माल पण खराब झाला आणि तो माल पुरुषोत्तम गायकवाडांचा होता. पुरुषोत्तम साहेबांचा? हां, तर त्याच बाबतीत जरा थोडे पुरावे गोळा करतोय. त्यामुळे जरा काल रात्रीच तुमच्या इथलं तो जो कॅमेरा आहे त्याचं CCTV फुटेज बघता आलं तर थोडं बरं होईल. तुम्ही कोण? मी दीप गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाडांचा मुलगा. अच्छा, तुम्ही पुरुषोत्तम साहेबांचे चिरंजीव का? तसं आम्हाला CCTV फुटेज दाखवायची परमिशन नसते, पण तुम्ही साहेबांचे चिरंजीव आहात म्हणून तुम्हाला दाखवतो. या. धन्यवाद साहेब. साधारण किती वाजताची फुटेज हवी तुम्हाला? हां, साधारणतः संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचं बघा. ठीक आहे. दादा, थोडं पुढे घ्या ना. बरं. हां.